पाऊस कसा पडतो मला अगदी सोप्या भाषेत जणू एखाद्या गोष्टीसारखे समजावून सांग. पाऊस कसा पडतो हे मी तुला एका छोट्याशा कथेसारखं समजावून सांगतो. एका मोठ्या निळाशार समुद्राची आणि तिथे राहणाऱ्या पाण्याच्या छोट्या थेंबांची ही गोष्ट आहे. सूर्याची मैत्री बाष्पीभवन. एके दिवशी सूर्य खूप जोरात चमकू लागतो. सूर्याच्या उन्हामुळे समुद्राचे पाणी खूप गरम होते. गरम झाल्यावर पाण्याचे छोटे थेंब हलके होतात आणि त्यांचे रूपांतर वाफेत होते. जसा गरम चहातून धूरवर येतो तसेच हे पाण्याचे थेंब वाफ बनून आकाशात उंच फिरायला जातात. 2. ढगांची पार्टी सांद्री भवन. आकाशात खूप उंच गेल्यावर तिथे खूप थंडी असते. या थंडीमुळे ती वाफ पुन्हा जवळ येते आणि त्यांचे रूपांतर पाण्याच्या इवल्याशा थेंबात होते. हे सगळे थेंब एकत्र येऊन तिथे काळे पांढरे ढग बनवतात. हे ढग म्हणजे जणू थेंबांची एक मोठी पार्टीच असते. 3. वारा आणि प्रवास. आता वारा येतो आणि या ढगांना इकडून तिकडे पळवू लागतो. ढग आकाशात फिरत असताना ते एकमेकांना मिळतात आणि अजून मोठे व जड होतात. 4. पावसाची मजा. पर्जन्य. जेव्हा ढग खूप जास्त जड होतात आणि त्यांना त्या थेंबांचे वजन पेलवत नाही तेव्हा ते थेंब आकाशातून खाली जमिनीवर उड्या मारतात. यालाच आपण पाऊस म्हणतो. थोडक्यात काय तर 1. ऊन पडले की पाण्याची वाफ होते. 2. वाफ वर गेली की त्याचे ढग बनतात. 3. ढग थंड झाले की पाऊस पडतो आणि तोच पाऊस पुन्हा नद्यांमधून वाहत जाऊन समुद्राला मिळतो. ही चक्राकार प्रक्रिया अशीच सुरू राहते. तुला पाऊस का आवडतो? तुला पावसावर एखादी छोटी कविता किंवा गाणे ऐकायला आवडेल का?